नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय। प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात 2 अनुपस्थित कार्यकर्त्यांवरून अजित पवार संतापले, तर तिकडे इंदापूरमध्ये कट्टर विरोधक भरणे आणि हर्षवर्धन पाटील गाण्यावर थिरकताना दिसले। पाहूया स्थानिक निवडणुकांसंदर्भातील या काही घडामोडी। पालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळेस 2 कार्यकर्ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानं अजित पवार संतापल्याचे दिसून आले। स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करून घेतलं। उद्या येऊन दोघांना भेटायला सांगा, हे असलं चालणार नाही असं म्हणत दादांनी नाराजी व्यक्त केली आहे। योगेश आलाय का? स्वप्नील आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे हा आईला चुकून बहिणीला म्हणलं। पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या। मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिचा। योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। तिकडे इंदापुरात कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गाण्यावर एकत्र थिरकल्याचे पाहायला मिळाले। हे दोन्ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता एकत्र आले। भरणे आणि पाटील यांनी मॅरेथॉनमध्ये झुंबा डान्स करत आणि 3 किलोमीटर धाव घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवला। इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत असतानाच भरणे पाटील यांची ही एकत्रित उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती आरोप करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय। जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात। त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत तरंगे हे काटी वडापुरी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानं भावुक झाले। शशिकांत तरंगेंचं भावुक भाषण आणि रडू कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। अशी परिस्थिती झाली की राजेंद्र तात्या तांबेले आणि अभिजित भैया या दोघांनी सुद्धा सांगितलं, मला वाटत नव्हतं की ते माझ्यावर प्रेम इतकं करतील। त्या दोघांनी सुद्धा बापलेकांनी सांगितलं की आम्हाला उमेदवारी नाही देता आली तर डॉक्टरला दे। मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय तापमान वाढलंय। सोमाटणे पंचायत समिती गणात भाजपने उमेदवारी दिलेल्या उमेदवाराला आमदार सुनील शेळके यांनी गावगुंड असा थेट उल्लेख करत जोरदार टीका केली आहे। सोमाटणे चांदखेड गटाच्या प्रचार सभेत आमदार शेळके यांनी राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीनं भाजपला आव्हान दिलंय। जो समोरचा उमेदवार दिलाय, ना चारित्र्य, ना संस्कार, ना जिव्हाळा, ना आपुलकी, काही ना त्याला गावगुंड लुटारू असला उमेदवार जर आपल्या समोर असेल तर अत्यंत डिपॉझिट घालवलं पाहिजे ही माझी अपेक्षा।